नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 80 ते ओवी 87च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांचं अखंड निर्मळ स्वरूप आणि त्यावर नाम रूपात्मक सृष्टीचा भास होणं याबद्दल भगवंत निरूपण करतायत. ज्ञानोबारायांनी अनेक उपमा देऊन त्याचा खुलासा आपल्याला केलेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तेची कल्पिती प्रकृती पुरे आणि भूता भासू आधींच सरे, मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे. मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे. मग केवळ माझच एक स्वरूप निखळ, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच, एवढं माझं एक स्वरूपच फक्त उरतं. आणि हे कधी? जेव्हा भूतसृष्टी म्हणून जी काही कल्पना केलेली आहे ती कल्पनाच जेव्हा नाहीशी होते, ती कल्पना जशी नाहीशी होते त्यावेळी आपोआप भूत सृष्टी नाम रूप हे सगळंच नाहीसं होतं आणि फक्त केवळ एक ब्रह्मस्वरूपच राहतं. कल्पनेवरती फार भर दिलेला आहे. ह्या वेगवेगळ्या कल्पनांमुळेच वेगवेगळं नाम रूप आकार भूतसृष्टीची रचना ही प्रगट होत असताना दिसते, पण ती केवळ भासमान, केवळ कल्पनेचा खेळ. हे असो अंगी भरलिया भवंडी, जैसा भोवत दिसती अरडी दरडी, तैशी आपुलिया कल्पना अखंडी गमती भूते. अहो, एखाद्याने गोल 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 फिरलं की अंगामध्ये भोवंड आल्यासारखं होतं आणि मग त्यामुळे आजूबाजूचं सर्व काही अरडी दरडी, म्हणजेच आजूबाजूचं सगळं जग जणू काही आपल्याच भोवती गोल गोल फिरताना दिसतं. ज्ञानोबाराय म्हणतात, हा जीव सुद्धा आपल्या कल्पनांमध्ये असाच रमलेला असतो, असाच गोल गोल फिरत असतो आणि त्यामुळे कल्पनांमधूनच प्रगट होणारं हे जग त्याला खरं वाटू लागतं. पण ह्या कल्पनेच्या सुद्धा पलीकडं जे परब्रह्मस्वरूप आहे त्या बाबतीत तो अनभिज्ञच राहतो, कल्पनांमध्येच अखंड रमतो. तेची कल्पना सांडूनी पाही, तरी मी भूती भूते माझी या ठाई, हे स्वप्नीही परी नाही कल्पावया जोगे. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो पण तीच कल्पना सोडून द्या, त्याच कल्पनांचा त्याग करा. तो त्याग केल्यावर जर तुम्ही बघायला लागलात तर मी भूती म्हणजे आत्मस्वरूप भूतांमध्ये आहे आणि भूत आत्मस्वरूपांमध्ये आहेत. हे स्वप्नात कल्पना सुद्धा करण्यासारखं नाहीये. अहो, स्वप्नात सुद्धा याची कल्पना करता येणार नाही असा हा विचार आहे. म्हणजे थोडक्यात उघडपणे भगवंत म्हणतायत की ही कल्पना इतकी मिथ्या आहे, माझ्या ठिकाणी कल्पनांना प्रवेशच नाही, तर स्वप्नात तरी ही कल्पना कशी काय करणार. आता मी एक भूतांते धरता अथवा भूतान माझी मी असता, या संकल्प सन्निपाता आतुलिया बोलिया असं सुद्धा बोललं जातं. कसं? आता मी एक भूतांते धरता. अहो, ह्या सर्व भूतांना
या सर्व जगाला धारण करणारा एक परमेश्वर आहे, अथवा भूतान माझी मी असता, किंवा ह्या सर्व भूतसृष्टीमध्ये एक परमेश्वरच आहे, असं जे बोललं जातं, ह्या बोलण्याला या संकल्प सन्निपाता तुलिया बोलिया. ज्ञानोबाराय म्हणतात, संकल्प सन्निपात म्हणजे संकल्प करण्यामुळे जो भ्रमिष्टपणा बुद्धीला आलेला आहे, त्या बुद्धीच्या साह्याने हे बोललं जातं. म्हणून परियेसी गा प्रियोत्तमा, या परी मी विश्वेंसी विश्वात्मा, जो या लटकिया भूतग्रामा भाव्यू सदा. म्हणून हे प्रियोत्तमा अर्थात अर्जुना, तू लक्षात घे, परियेसी नीट लक्षात घे की अशा प्रकारे नुसतंच मी आत्मा नाही तर विश्वात्म्याच्या रूपाने, जेवढा विश्वाचा पसारा तेवढाच मी, आणि ह्या विश्वाला व्यापूनही मीच, असा हा विश्वात्मा, जो या लटिकिया भूतग्रामा भाव्यू सदा. जणू काही हे सृष्टीरूपी जे गाव आहे, त्या गावाला, आणि ते गाव कसं आहे, लटकय, क्षणिक आहे, भासमान आहे, त्या गावाला आधार असणारा विश्वात्मा तो मीच आहे. आता हे जे भगवंतांनी सांगितलं की मी म्हणजे विश्वात्मा, ह्या माझ्या आधारावरच हे लटक विश्व सगळं उभारलं गेलंय, हे आता उपमांच्या द्वारे ज्ञानोबाराय किती सुंदरपणे आपल्याला समजून सांगतात. ते म्हणतात, रश्मीचेनी आधारे जैसे, रश्मीचेनी आधारे जैसे, नवतेंची मृगजळ आभासे, माझ्या ठाई भूत जात तैसे, आणि मातेही भावी. सूर्यनारायणांचे किरण, सूर्यनारायणांच्या किरणांमुळे मृगजळ प्रगट होतं. मृगजळाला मुळात अस्तित्व नाहीच, पण तरी सुद्धा ते असल्यासारखं जे भासतं किंवा दिसतं, त्या मृगजळाला जन्माला कोण घालतं? सूर्याची किरण जन्माला घालतात. ज्ञानोबाराय म्हणतात, त्याचप्रमाणे मृगजळासारखीच ही भूतसृष्टी, मृगजळासारखीच ही भूतसृष्टी, ज्याप्रमाणे सूर्यकिरणांच्या आधारावर मृगजळ प्रगट होतं, माझ्या आधारावर ही भूतसृष्टी प्रगट होते. आणि त्या प्रगट झालेल्या भूतसृष्टीमध्ये मी आहे अशी कल्पना केली जाते. सूर्यकिरणांच्या आधाराने प्रगट झालेल्या मृगजळामध्ये कधी सूर्य फसतो का? त्याचप्रमाणे भूतसृष्टीमध्ये सुद्धाही हा विश्वात्मा कधी फसत नाही. मी ये परीचा भूत भावनू, परी सर्व भूतांसी अभिन्नू, जैसी प्रभा आणि भानू एक चिते. भगवंत म्हणतात, अशा प्रकारे ह्या भूतसृष्टीला माझ्यापासून प्रगट झाल्याचा अनुभव येतो, ज्याप्रमाणे सूर्यकिरणांपासून मृगजळ प्रगट झालं, त्याप्रमाणे ही भूतसृष्टी उत्पन्न करणारा मी आहे. पण भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे जैसी प्रभा आणि भानू एकचिते, पण ज्याप्रमाणे सूर्य आणि त्या सूर्याचा प्रकाश, त्या सूर्याची किरण ही दोन्ही एकच असतात, त्याप्रमाणे ही भूतसृष्टी माझ्याहून वेगळी नाही. त्याप्रमाणे मी सर्व भूतसृष्टीशी एक रूप आहे. पण भूतसृष्टीच फक्त अस्तित्वात आहे असं समजणं ही कल्पना आहे. हे मृगजळासारखं आहे, हे स्वप्नवत आहे. हा अमुचा ऐश्वर्य योगू,
तुवा देखिला की चांगू, आता सांगे काही येथ लागू, भूतभेदाचा असे. भगवंत म्हणतात, अर्जुना, असा हा अनाकलनीय हा काय प्रकार आहे? आपल्याला हे समजू शकतं. सूर्य, सूर्याची किरण, त्यामुळे प्रगट होणारं मृगजळ, पण ते फक्त भासात्मक आहे, फक्त कल्पनेचा खेळ आहे. पण प्रगट तर सूर्य आणि सूर्याच्या किरणांमुळेच झालंय. सूर्य आणि सूर्य किरण नाहीत तर मृगजळ नाही. भूतसृष्टी सुद्धा तशीच. विश्वात्मा आणि विश्वात्मा आणि त्याची शक्ती, ह्याच्यातनं हे प्रगट झालेलं मृगजळ आहे. ते भासतंय. विश्वात्मा आणि विश्वात्म्याची शक्ती नाही तर मृगजळ रूपी हे विश्व तरी कसं टिकणार? हा असाच माझा म्हणजेच भगवंताचा आणि भूतसृष्टीचा संबंध आहे. भगवंत म्हणतात, अर्जुना, हे तुझ्या लक्षात आलं ना? आणि हा जो संबंध आहे, हा जो योग आहे, त्याला भगवंतांनी ऐश्वर्य योग म्हटलेला आहे. अर्थात भगवंतांच्या केवळ शक्तीच्या आधारे हे भासमान आणि प्रगट होणारं, वेगवेगळ्या नामरूपांनी सजलेलं हे जे विश्व, हे भगवंतांचा ऐश्वर्य योगाचं स्वरूप आहे, असं भगवंत सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.